हाय हॅलो नमस्कार. मी प्रणिता स्वागत करते तुमचं होममेकर प्रणिता या आपल्या चॅनलवरती. तर आज आपण एक खूप जिव्हाळ्याचा विषय बोलणार आहोत. असा विषय जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. माझ्याही आलेला आहे, तुमच्याही आलेला आहे की नाही ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. असं कधी झालं आहे का? आपली काहीच चूक नसते पण तरीही कोणीतरी आपल्याला टोमणे मारतं, वाईट बोलतं आणि त्यामुळे आपलं मन खूप दुखावलं जातं. बरेचदा बोलणारे बोलून तर जातात, पण नंतर त्यावर स्पष्टीकरण देखील देतात की नाही, माझं असं काही बोलण्याचा उद्देश नव्हता, मला असं काही तुला बोलायचंच नव्हतं, हे मी सहजच बोलून गेले. पण ज्यावेळेस आपण मनात जसा विचार करतो तसे शब्द आपल्या ओठांवर नक्कीच येतात. आणि ज्या व्यक्तीविषयी आपण मनात जसा काही विचार करतो ते आपसुकच शब्द खरंच आपल्या ओठांवर येतात. त्यामुळे सहजच कोणी असं काही बोलून जात नाही आणि त्यांच्या त्या बोलण्याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो. त्या शब्दांचा आवाज सतत घुमत राहतो. तो आपण विचार सततच करत राहतो की मलाच का कोणी असं बोलतं, आणि आपण सतत सतत तोच विचार करत बसतो. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनासाठी आहे, तुमच्या शांततेसाठी आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मन दुखावलं जाणं ही काही कमजोरी नाही. आपण देखील माणूस आहोत, दगड नाही. आपल्यालाही भावना आहेत. हे बोलणारे लोक कुठेतरी विसरून जातात. बोलण्याच्या ओघात आणि बोलण्याच्यावर दुसऱ्याच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचे त्यांना भानच नसते. काही जण आपल्याला सांगतात की जाऊ दे, इतकं मनावर घेऊ नको. त्यांना हे काही कळत नाही की मनावर न घेणं हे काही एका दिवसात शिकता येत नाही. पण हो, आपण हळूहळू शिकत जातो आणि अशा लोकांना इग्नोर केलेलंच खूप छान असतं. त्यामुळे आता हा प्रश्न येतो की आपली चूक नसताना लोक वाईट का बोलतात? कारण काही लोक स्वतः आयुष्यात असमाधानी असतात. काही लोकांना दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही. काही लोक स्वतःच्या अपयशाचं ओझं आपल्यावर टाकतात. तर काही लोकांना दुसऱ्यांना दुखवून खूप आनंद मिळतो. तर काही दुसऱ्यांवर दोष देऊन जणू त्यांना आरोपीच घोषित करतात. यात आपली काहीच चूक नसते. आपण रडतो, स्वतःला त्रास करून घेतो, हे बरोबर आहे का? आपण सतत सतत त्याच गोष्टीचा विचार करतो. खूप लोक म्हणतात की इग्नोर करणं म्हणजे भित्रेपणा. पण नाही मैत्रिणींनो, इग्नोर करणं म्हणजे स्वतःला वाचवणं. प्रत्येक भांडणात बोलायचं असतं असं नाही. काही भांडणे टाळता आली पाहिजे, तरच आपण जिंकतो. जे लोक आपली किंमत जाणत नाही किंवा ज्यांना आपल्यावर विश्वास नसतो, अशांना एक्सप्लेनेशन देण्यात काहीच अर्थ नाही. किंवा अशा लोकांना समजून सांगणे आणि आपली एनर्जी वाया घालवण्यात देखील काहीच अर्थ नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वाईट शब्द ऐकले की लगेच उत्तर देऊ नका. कधीतरी शांत राहा, कारण रागात दिलेले उत्तर हे आपल्यालाच त्रास देते. आणि आपण तेव्हाच प्रतिउत्तर जर दिले त्यामुळे आपल्यालाही त्रास होतो आणि कुठेतरी बोलणारा देखील मनातल्या मनात विचार करतो की आपण काही चुकीचं बोललो का. यासाठी तरी कधीतरी शांत राहिलेलंही चांगलं असतं. त्यामुळे लगेच प्रतिउत्तर करू नका, शांत राहा. बोलणाऱ्याला काय बोलायचं आहे ते बोलू द्या आणि इग्नोर करा. कधीतरी स्वतःच्या मनाला हे सांगा, करून घे, ती व्यक्ती जे बोलते ते त्यांच्याच मनाचं प्रतिबिंब आहे, आपल्या नाही. नको रे. जीवन जगताना आपल्या आजूबाजूला असे निगेटिव्ह बरेच जण असतात, पण हे आपल्यावर डिपेंड करतं की कुणाचा विचार करायचा, कुणाचा नाही करायचा. कारण असे निगेटिव्ह विचार आपण जर सतत करत राहिलो तर आपल्या कामावरचा आपला फोकस कमी होतो. असे विचारच नको जे मला निगेटिव्ह करतात, किंवा असे विचार थांबवायला पाहिजे जे माझा उत्साह कमी करतात, जे विचार माझी एनर्जी डाऊन करतात. आणि अशाच निगेटिव्ह विचारांमुळे आपण आपल्या टार्गेटपासून देखील दूर जातो, आपला फोकस हलतो. अशा विचारांना आपल्या मनातूनच डिलीट करा. समोरच्या माणसाचा राग नाही, आपल्याला कीव यायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्याचा ताण घेण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःशीच बोला. आरशात बघून स्वतःला सांगा, मी चांगली आहे, हे मला माहीत आहे. मी कशी आहे मला हे कुणासमोर सिद्ध करायची गरज नाही. आणि असं कधी झालंच तर स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी काही उपाय देखील तुम्ही करू शकता. जसे की 10 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा. काही वेळ पुस्तकं वाचा. तुम्हाला जे आवडतील ते पुस्तकं वाचू शकता. कधीतरी गाणे देखील तुम्ही ऐकू शकता. कधीतरी तुम्ही मेडिटेशन देखील करू शकता. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःच्या आवडीनिवडी देखील जपा. काय वाटलं, काय दुखावलं, कुणाशी शेअर करा किंवा लिहून देखील तुम्ही काढू शकता. कधीकधी मित्रमैत्रिणींशी शेअर केल्यामुळे आपलं मन देखील हलकं होतं. त्यामुळे आपल्याला बरं देखील वाटतं. अशातूनच आपण डिप्रेशनपासून देखील वाचू शकतो.
त्यामुळे मनात साठवलेली वेदना बाहेर आली नाही तर ती जखम देखील बनते. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या शब्दावर ठरत नाही. तुमचं अस्तित्व कोणाच्या वागण्यावर अवलंबून देऊ नका. तुम्ही आहात म्हणून भरपूर नाती टिकून आहेत. तुम्ही आहात म्हणून छान घर चाललं आहे. बऱ्याचशा जणांचे चेहरे देखील छान हसरे आहे. पण अशातच जर आपण उत्तराला प्रत्युत्तर दिलं तर वाद वाढतात. त्यामुळे सगळं वातावरण देखील बिघडतं. त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. स्वतःला शांत ठेवा आणि स्वतःचं लाईफ छान एन्जॉय करा. त्यामुळे शेवटी एकच सांगते की कोणी जर आपलं मन दुखावलं किंवा आपल्याला कोणी काही बोललं तर उत्तराला प्रत्युत्तर लगेच करू नका. समोरच्याला कुठेतरी जाणीव होऊ द्या की त्यांचंही काहीतरी चुकलेलं आहे. बऱ्याचदा कुणाकुणाचा स्पष्ट वक्तेपणा देखील आपल्याला भावतो. स्पष्ट बोलण्याची सवय आहे, यातूनच कुणाचं तरी मन दुखवलं जातं. बरेच जण सांगतात की नाही त्यांची स्पष्ट बोलण्याची सवय आहे, पण हे देखील ते लोक विचार करत नाही की स्पष्ट बोलण्याच्या नादातून कधीतरी आपण कुणाचं मन देखील दुखवतो. त्यामुळे इतकाही स्पष्टपणा कुणाच्या कामाचं नाही की जेणेकरून कुणाचं मन दुखवेल. शेवटी एवढेच म्हणेन की कुणी तुम्हाला दुखावलं तर ते त्यांच्या कर्माचं ओझं आहे, तुमचं नाही. तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही जिंकलाच म्हणून समजा. त्यामुळे उत्तराला प्रत्युत्तर कधीच करू नका. शांत राहा, संयमाने घ्या. आपल्याला आपलं गोल अचीव करायचं आहे. त्यामुळे अशा विचारांमुळे कधीच भटकू नका. शांतपणाने आणि संयमाने सगळ्या गोष्टी हँडल करा. त्यामुळे जर तुमच्या मनाला थोडासा जरी आधार देत असेल, या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडं जरी छान असं वाटलं असेल तर अवश्य लाईक करा आणि असेच सकारात्मक ऊर्जा आपण सगळे मिळून पसरवूया. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि पुन्हाच भेटू अशा पॉझिटिव्ह एनर्जीसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.